सगळ्यात महत्त्वाची बातमी, कांद्याचे दर घसरल्याने छावा क्रांतिकारी संघटना आणि शेतकरी आता संतप्त झालेत। छावा क्रांतिकारी संघटना आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सकाळच्या सत्रातील कांद्याचे लिलाव बंद पाडले। पुणे इंदोर महामार्ग शेतकऱ्यांनी तासाभरासाठी रोखला होता। रास्ता रोको आंदोलन करत पोलिसांना निवेदन देण्यात आलं। देशांतर्गत बाजारपेठांमध्ये लाल कांद्याची आवक वाढल्याने लाल कांद्याचे दर प्रचंड कोसळले। लासलगावच्या पाठोपाठ येवला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर कोसळलेले आहेत। यंदा येवल्यामध्ये कांद्याचे दर 1100 ते 1200 रुपयांपर्यंत घसरलेले आहेत। कांद्यावरील भाव सातत्याने कमी होत आहे। गेल्या 10 दिवसापूर्वी हेच कांद्याचे भाव 5 ते 6 हजार रुपये होते आणि आज या कांद्याचे भाव कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1700 ते 2000 रुपयाच्या आत आलेले। आज शेतकऱ्यांना या आसमानी आणि सुलतानी संकटातून काढलेला कांदा हा कांदा परवडत नाही, झालेला खर्चही वसूल होत नाही। त्यामुळे शेतकरी आणि छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून आम्ही हा रस्ता रोको केला आहे। आज जोपर्यंत शासनाचा कुठलाही प्रतिनिधी येत नाही तोपर्यंत आज आम्ही हा रस्ता सोडणार नाही। कांद्याला 20% जे निर्यात शुल्क आहे ते रद्द केलं पाहिजे, ही भूमिका कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आहे। सरकारला कांदा उत्पादक जे शेतकरी त्यांचा भाव 3800 रुपयाहून 1000 रुपयावर पोहोचलेला आहे। बाजारात 80 रुपये कांदा गेलेला आहे। प्रत्यक्षात शेतकऱ्याचा कांदा एकदम कमी दराने खरेदी केला जातो। म्हणून सरकारने त्वरित केंद्र सरकारला कांद्याचं निर्यात शुल्क रद्द करण्याची विनंती केली पाहिजे। आणि याच बातमीच्या संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल मोरे जोडले जातात। विशाल, कांद्याचे दर घसरलेले आहेत, त्यामुळे आता छावा क्रांतिकारी संघटना आणि शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। तर शेतकऱ्यांनी सकाळच्या सत्रातील कांद्याचे लिलाव देखील बंद पाडले आहेत। एकंदरीत अपडेट काय? 5-7 जे दिवसापूर्वी जो विषय होता, 5-7 दिवसापूर्वी जे कांद्याचे जे रेट होते हे जवळपास 5 ते 10 हजारांपर्यंत पोहोचलेले होते। मात्र जो पुरवठा आहे तो पुरवठा वाढल्यामुळे जे कांद्याचे जे दर आहेत हे 1000 ते 1500 रुपये दराने हे जवळपास घसरल्याने जो शेतकरी आहे तो संतप्त झाला होता आणि जो येवल्यात आहे तो येवल्यात त्यांनी कांद्याच्या बाबतीत रास्ता रोको करत आंदोलन केले आणि ते आंदोलन कुठेतरी आता थांबले आहेत आणि त्या प्रकरणी निवेदन सुद्धा देण्यात आलेले आहे। शुभम, अगदी विशाल, तुमच्यासोबत काही शेतकरी देखील आम्हाला बघायला मिळतात, त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा करा। नक्कीच आज आपण आलो आहोत पिंपळगाव बसवंत या ठिकाणी आणि आपल्या जो सोबत जे आहेत काही द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत आणि राज्याचा जर विचार केला तर जवळपास 60,000 एकरवरीलची द्राक्ष बाग आहे। या द्राक्ष बागांवर देखील आता कुऱ्हाड पडलेली आहे। कांद्यापाठोपाठ आता द्राक्ष उत्पादक शेतकरी सुद्धा अडचणीत आले आहेत। साहेब, काय सांगाल नेमकं? केशव बनकर, पिंपळगाव बसवंत। खरं तर 2017ला ज्यावेळेस नोटबंदी झाली आणि नोटबंदीनंतर जशी द्राक्ष शेतीला उतरती कळा लागली त्यानंतर द्राक्ष शेती हा शेतकरी हा त्यानंतर उजरलाच नाही। त्यानंतर अवकाळी येणारा पाऊस असेल, त्यानंतर आमचे वडील 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी शेती करायचे, द्राक्षाला तोच भाव तेव्हा होता आणि आजही तोच आहे। परंतु शेती औषधं जे आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।